नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आतापर्यंत आपण स्कॉलरशिप म्हणजे काय किंवा महाराष्ट्रात कोणकोणत्या स्कॉलरशिप परीक्षा घेतल्या जातात, त्यांचा अभ्यासक्रम असूयात किंवा परीक्षेचं स्वरूप असूयात, या सगळ्यांवरती व्हिडिओ पाहिले. पण आजचा हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसारखाच पालकांसाठीही महत्त्वाचा आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिपचे फायदे काय हे बघणार आहोत. म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा शाळांकडून घेतलेल्या असोत किंवा विद्यार्थ्यांनी स्वतः अर्ज केलेले असोत, या स्कॉलरशिप परीक्षा नक्की का द्याव्यात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मग बघा, स्कॉलरशिप परीक्षा देण्यासाठी किंवा महाराष्ट्र शासन हे स्कॉलरशिप परीक्षांचं आयोजन का करत असतं, तर हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांचं त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचं शिक्षण मध्येच थांबायला नको, म्हणून महाराष्ट्र शासन हे बऱ्याच स्कॉलरशिप परीक्षेचं आयोजन करत असतं. पण बऱ्याच पालकांना या स्कॉलरशिप परीक्षेबद्दल काहीच माहिती नसते किंवा अपुरी माहिती असते, त्यामुळे ते विद्यार्थी ती परीक्षा देऊ शकत नाहीत. म्हणून मग तीच अपुरी माहिती ती पूर्ण सांगण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग बघा, जेव्हा विद्यार्थी हा स्कॉलरशिप परीक्षा देत असतो तेव्हा ही स्कॉलरशिप परीक्षा एकतर गरज आधारित स्कॉलरशिप परीक्षा असते किंवा गुणवत्ता आधारित स्कॉलरशिप परीक्षा असते. म्हणजे जर विद्यार्थ्याचं वार्षिक उत्पन्न हे शासनाने नेमून दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी असेल तर विद्यार्थ्याला गरज आधारित शिष्यवृत्ती दिली जाते. त्याचप्रमाणे जर विद्यार्थ्याने मागील वर्षात किंवा मागील इयत्तेत चांगले गुण प्राप्त केले असतील तर त्या विद्यार्थ्याला गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्ती दिली जाते. अशा शिष्यवृत्तीचे बरेच प्रकार आहेत. आता स्कॉलरशिप परीक्षा ही का द्यावी किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा का दिली पाहिजे ते आपण पाहणार आहोत. यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर आर्थिक परिस्थिती ही बेताची असेल तर विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी आर्थिक हातभार लागतो. म्हणून स्कॉलरशिप परीक्षा अशा विद्यार्थ्यांनी नक्की द्यावी ज्यांची आर्थिक परिस्थिती कमी आहे. त्याच्यामुळे तुमच्या शिक्षणात कुठेही अडथळा येणार नाही. स्कॉलरशिप परीक्षेचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो. या आत्मविश्वासासाठी विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षा नक्की द्यावी. हा आत्मविश्वास म्हणजे एका दिलेल्या वेळेत पेपर सॉल्व्ह करणं, अवघड माध्यमाचे किंवा अवघड स्वरूपाचे प्रश्न सोडवणं, या सगळ्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढत असतो. आणि जसं की आता आपण पाहतोय हे सगळं जग स्पर्धा परीक्षांवरती चालते. म्हणजे आताच्या युगात स्पर्धा परीक्षांना खूप महत्त्व दिलं जातं. मग स्कॉलरशिप परीक्षा ही लहान वयापासूनच स्पर्धा परीक्षांचा पाया म्हणून पाहिलं जातं. मग जर विद्यार्थी हा स्कॉलरशिप परीक्षा देत असेल तर त्याला स्पर्धा परीक्षांचंही थोडं आकलन व्हायला सुरुवात होते. म्हणून विद्यार्थ्याला स्कॉलरशिप परीक्षा देणं हे त्याचा स्पर्धा परीक्षांचा पायाही ठरतो. विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास होत असतो. म्हणजे इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत किंवा 10वी पर्यंत सगळा सिलेबस हा परीक्षेसाठी असतो. मग याचा अभ्यास करताना अकॅडमिक सोबतच विद्यार्थ्याचा बौद्धिक विकासही वाढत असतो, कारण या स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासक्रमातून तो अजून वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतो. त्यामुळे स्कॉलरशिप परीक्षा हा आर्थिक हातभार असो, आत्मविश्वास वाढणं असो किंवा स्पर्धा परीक्षांचा पाया असो, बौद्धिक विकास असो, या सगळ्या दृष्टिकोनातून खूप फायद्याची ठरते. अकॅडमिक्सची तयारी, जसं की स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्याच्या शालेय जीवनातील अभ्यासक्रमावरच अवलंबून असतो. त्यामुळं ह्या शालेय जीवनातील अभ्यासक्रम आणि स्कॉलरशिपचा अभ्यास करताना विद्यार्थ्याची अकॅडमिक्स तयारीही होत असते. त्यामुळे त्याला वेगळा अभ्यास करायची गरज लागत नाही, तर त्याची रिव्हिजनही योग्य प्रकारे होत जाते. ॲडिशनल नॉलेज, आता कोणतीही स्कॉलरशिप परीक्षा देताना बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट असेल. या टेस्टमध्ये ॲडिशनल नॉलेज म्हणजे काही शॉर्ट ट्रिक्स यूज केल्या जातात. विद्यार्थी त्याच्या ह्या वयापासूनच त्या शॉर्ट ट्रिक्स कशा यूज करायच्या किंवा एखादा अवघड प्रश्न सोप्या पद्धतीने कसा सोडवता येईल हे शिकू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षा नक्की द्यावी. विद्यार्थ्याचं मॅथ्स, स्कॉलरशिप परीक्षेत गणित हा महत्त्वाचा विषय मानला जातो.
लहानपणापासूनच या गणित सोडवण्याची सवय विद्यार्थ्याला स्कॉलरशिप परीक्षेमुळे अधिक होते. त्यामुळे स्कॉलरशिप परीक्षेचे फायदे पाहता प्रत्येक विद्यार्थ्यानं ही परीक्षा नक्की द्यावी. याचा तुम्हाला आत्मविश्वास वाढण्यासाठी असो किंवा स्पर्धा परीक्षांचा पाया म्हणून असो, पण या सगळ्या दृष्टिकोनातून विचार केला तर विद्यार्थ्याचा हा विकास होणं नक्की आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्कॉलरशिप परीक्षेला नक्की बसावं. मग या स्कॉलरशिप परीक्षेचे फायदे तर माहीत झाले, मग महाराष्ट्रात कोणकोणत्या स्कॉलरशिप परीक्षा घेतल्या जातात हेही माहीत असायला हवं. तर बघूयात महाराष्ट्रात कोणकोणत्या स्कॉलरशिप परीक्षा होतात. मग इयत्ता 5वी साठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. इयत्ता 8वी साठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. इयत्ता 6वीच्या प्रवेशासाठी नवोदय विद्यालय समितीकडून नवोदय प्रवेश परीक्षा घेतली जाते. मंथन परीक्षा इयत्ता 1ली ते 8वीचे विद्यार्थी देऊ शकतात. NTSE म्हणजे नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम हे इयत्ता 9वी व 10वीचे विद्यार्थी देऊ शकतात. तसेच NMMS म्हणजे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झाम हे इयत्ता 8वीचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. तर हे झाल्या महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षा. अशाच खूप साऱ्या स्कॉलरशिप परीक्षांबद्दल तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरही कळवू शकता. हे झाले स्कॉलरशिप परीक्षेचे फायदे. मग हे फायदे लक्षात घेता विद्यार्थ्यांना नक्की स्कॉलरशिप परीक्षेला बसावं. या स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास सोप्या पद्धतीने कसा करावा हे जाणून घेण्यासाठी तुम्ही DOO अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेला अजून सोपं करण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत ऑनलाईन बॅचेस. मग या ऑनलाईन बॅचेसमध्ये तुमच्याकडून संपूर्ण विषयांची तयारी करून घेतली जाते. बेसिक टू ॲडव्हान्स शिकवलं जातं. लाईव्ह क्लास प्लस रेकॉर्डेड क्लास तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे जर एखादा लाईव्ह क्लास तुमच्याकडून मिस झाला असेल तर तुम्ही तो रेकॉर्डेड व्हिडिओही बघू शकता. जुन्या प्रश्नपत्रिका सराव, इथून मागे झालेल्या सगळ्या स्कॉलरशिप परीक्षांचा आपण जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करून घेत असतो. फ्री डाऊट सेशनही आपल्याकडून प्रोव्हाइड केले जातात आणि विद्यार्थी पालक मार्गदर्शनही दिलं जातं. मग या ऑनलाईन बॅचेससाठी तुम्हाला अधिकची माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर कळवू शकता. थँक्यू.